सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात कष्टकरी आदिवासी बहुल समाज राहतो। या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गावरान दारू निर्मिती व विक्री केली जाते। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बऱ्याच गावांमध्ये दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। तसेच काही तरुण सुद्धा व्यसनाच्या आहारी गेल्याने मारामारीचे प्रकार सुद्धा वाढले आहेत। या पार्श्वभूमीवर तसेच रमजान महिना व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी डीबी पथक व बीट कर्मचारी यांच्या मदतीने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जामुना नाला व बंद पडलेल्या खाणीमध्ये इब्राहिम खान, निलेश रंगारी, मधुकर सुरगाये, मुकेश सालपेकर, संजय महल्ले, आकाश सुर्वे यांच्या अवैधरित्या चालू असलेल्या गावरान दारूच्या हातभट्ट्यावर तसेच अंबोडा येथील कैलास पाटील यांच्या देशी दारूच्या अड्ड्यावर धाडी टाकून एकूण 55,920 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। सर्व आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 क ड फ ई प्रमाणे अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कारवाईमुळे अवैध दारू विक्री व निर्मिती करणाऱ्यांचे धाबे दणाणले। कारवाईबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी यापुढे सुद्धा अशाच प्रकारे अवैध दारूच्या अड्ड्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले। या कारवाईमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड, गुन्हे शोध पथकाचे ASI नारायण वाडेकर, विजय पंचबुद्धे, गजानन भगत, प्रवीण गवळी, अनिल सिरसाट, रामेश्वर भगत, अमोल बुंदे, विकास गोलाकार व चालक विलास अस्वार यांनी मोलाची कामगिरी केली। अकोटवरून कुशल भगत यांचा हा विशेष वृत्तांत।